नमस्कार. आज मी मस्त खमंग फोडणीची अगदी चटपटीत अशी कैरीची डाळ बनवणार आहे. तर ही डाळ बनवायला जितकी सोपी ना तितकीच चवीला मस्त चटपटीत अशी बनवून तयार होते. तर नेहमी तर आपण कैरीपासून वेगवेगळे प्रकार बनवत असतो, पण हरभऱ्याची डाळ वापरून अशा प्रकारे जर तुम्ही मस्त कैरीची डाळ बनवली ना तर खूप छानच चवीला लागते. तर इथं मी कैरीची डाळ बनवण्याकरिता 1 वाटी ना हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. तर ही डाळ आहे ना मी मस्त 4 तासासाठी भिजत ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीने आपली ही डाळ मस्त अशी भिजवून झालेली आहे. आणि जर का तुम्हाला झटपट अशी ही कैरीची डाळ बनवायची असेल ना तर तुम्ही 1 तासासाठी गरम पाण्यामध्ये ही डाळ आहे ना भिजवून घेऊ शकतात. पटकन अशी आपली ही डाळ भिजवली जाते. आणि तुम्हाला ही कैरीची डाळ किती लोकांसाठी बनवायची आहे तर त्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं घेऊ शकतात. तर हे बघा मी इथं 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत. कैरी छोट्या असल्यामुळे मी इथं 2 कैऱ्या वापरणार आहे. जर का तुमच्याकडे एक मोठी कैरी असेल ना तर तुम्ही फक्त 1 कैरीसुद्धा वापरू शकतात. आणि अशा पद्धतीने आपण मस्त अशा याची ना ह्या कैरीची साल काढून घेणार आहे. हे बघा छान अशी मस्त आपली ही वरची साल निघली जाते. तर आपली ही छोटीशी कैरी मस्त गावरान असल्यामुळे ना ह्या कैरीमध्ये भरपूर प्रमाणात आंबटपणा असतो आणि चवीलासुद्धा छान अशी मस्त ह्या कैरीची चव लागते. तर अशा पद्धतीने मी ह्या कैरीची ना छान अशी मस्त साल काढून घेतलेली आहे. तर हे बघा अशा पद्धतीने मी इथं दोघी पण कैऱ्या आहे ना छान अशा मस्त किसून घेणार आणि लगेचच आपल्याला इथं काय करायचं आहे की किसणीने लगेच आपण ह्या कैऱ्या ना किसून घेणार आहेत. तर किसणी घेताना इथं मी थोडीशी ना मोठीवाली किसणी घेतलेली म्हणजे आपले जे केस निघेल ह्या कैरीचं आहे ना ते असं मस्त असं लांब लांब निघेल. तर अशा प्रकारे छान मस्त आपल्याला किसून घ्यायचं आहे. दोघं पण कैरी मी मस्त अशा प्रकारे छान अशा हे बघा अशा पद्धतीने किसून घेणार. तर इथं मी दोघं पण कैरीनं छान अशा किसून घेतलेल्या आहे आणि दोघे कैरींचा एवढा आपल्याला किस तयार झालेला आहे. तर आणि इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ही भिजवलेली डाळ टाकून घ्यायची आहे आणि पाण्याचा आपल्याला इथं अजिबात वापर करायचा नाही, कारण आपण डाळ व्यवस्थित अशी भिजवून घेतलेली त्याच्यामुळं पाण्याची अजिबात गरज पडत नाही. आणि ह्या डाळीमध्ये सोबतच मी इथे ना अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि एक हिरवी मिरची टाकून ती सुद्धा आपल्याला मस्त अशी मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने थोडं ना जाड सरस ठेवायचं आहे म्हणजे पल्स मोडवर आपल्याला ही डाळ आहे ना फिरवून घ्यायची, म्हणजे जास्त आपल्याला पेस्ट वगैरे करायची नाही आहे. थोडीशी ना ह्या डाळीची ना म्हणजे भरडसारखी आपल्याला इथं ठेवायची आहे. तर अशा पद्धतीने छान अशी आपली ही डाळ आहे ना काढून घेणार. एका बाउलमध्ये आपल्याला छान काढून घ्यायची आहे आणि जे आपण किसून घेतलेली होती ना कैरी ती लगेचच आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि ही डाळ आणि कैरी आपल्याला व्यवस्थित असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता हे बघा आपली डाळ आणि कैरी व्यवस्थित अशी मिक्स झाली की लगेच आपण इथं मस्त ह्या डाळ कैरीवर जे आपण खमंग अशी फोडणी टाकतो ना तर ती तयार करून घेणार. तर त्याकरिता इथं मी ना 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं 1 चमचा मोहरी आणि अर्धा चमचा इथं मी घेतलेलं आहे जिरं आणि थोडंसं आपल्याला हिंग घ्यायचं आहे. छान असं मस्त आपल्याला तळू द्यायचं आहे आणि मग इथं मी घेतलेलं आहे पाव चमचा हळद आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं. व्यवस्थित आपल्याला मस्त अशी ही फोडणी तयार करून घ्यायची आहे. मगच आपल्याला हे जी आपण डाळ कैरी बनवलेली ना त्याच्यावर अशा पद्धतीने गरम गरम असतानाच आपल्याला ही टाकून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे छान अशी मस्त आपली ना फोडणी मस्त खमंग अशी बसते. तर व्यवस्थित अशा आपल्याला ह्या डाळ कैरीमध्ये ही फोडणी मिक्स करून घ्यायची आहे. तर हे बघा अशा पद्धतीने छान असं आपलं मिक्स झालं की याच्यामध्ये लगेच मी इथं चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे आणि सोबतच याच्यात अर्धा चमचा इथं मी साखर टाकणार आहे. तर साखर टाकल्याने आपली मस्त ही छान अशी डाळ कैरीला चव येते. त्याच्यामुळे ना थोडीशी का असेना मी इथं साखर टाकून घेणार आहे आणि भरपूर अशी आपल्याला आहे ना इथं कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित आपली ही जी साखर आणि जे मीठ टाकलं होतं ते व्यवस्थित आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने छान मस्त असं आपलं हे मिक्स झालेलं आहे आणि पाहू शकता अशा पद्धतीने आपली ही डाळ कैरी बनवून तयार झालेली आहे. तर ह्या कैरीची डाळमध्ये ना आपली फोडणी जी असते ना ती मस्त अशी खमंग बसायला पाहिजे, म्हणजे खूप छान आपल्या मस्त ह्या डाळ कैरीची चव लागते. तर अशा पद्धतीने ही मी इथं डाळ कैरी बनवून घेतलेली आहे. अप्रतिम अशी चवीची आपली ही डाळ कैरी बनवून तयार होते.
तर मग कशी वाटली माझी रेसिपी तर हे कमेंट करून नक्कीच कळवा. जर का माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तर मग भेटूयात अशाच एका नवीन अशा छान अशा रेसिपीसोबत.